ग्रामीण महाराष्ट्राची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटीतला एक मोठा कारनामा आम्ही तुम्हाला आता दाखवणार आहोत। 75 वर्षांवरील नागरिकांसाठी राज्य सरकारने मोफत एसटी प्रवास योजना जाहीर केली। मात्र या योजनेचा गैरवापर करत एसटी स्वतःची तिजोरी कशी भरती आहे याचा पर्दाफाश एबीपी माझाने केलाय। आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट पहा। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने सरकारने 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोठं गिफ्ट दिलं। एसटीने फुकट फिरायला मिळणार म्हटल्यावर आजी आजोबांच्या आनंदालाही पारावार उरला नाही। मात्र या योजनेचा वापर करून एसटी महामंडळ आपल्यालाच चुना लावेल याची राज्य सरकारला पुसटशीही कल्पना नव्हती। तोट्यात चाललेल्या एसटी महामंडळाने तिजोरीमध्ये भर पडण्यासाठी शक्कल लढवली। हा झोल नेमका काय आहे हे सविस्तर समजून घेऊयात। 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीचा प्रवास मोफत आहे। मुंबई म्हणजेच दादर ते पुणे एसटीचं तिकीट 280 रुपये आहे। प्रत्यक्षात 5 ज्येष्ठ नागरिकांनी मुंबई पुणे एसटीने मोफत प्रवास केला। मात्र वाहकांना 20 ज्येष्ठ नागरिकांचं तिकीट फाडण्यासाठी दबाव टाकला जायचा। याचा अर्थ प्रवास न केलेल्या 15 प्रवाशांचे प्रत्येकी 280 या हिशेबाने एका फेरीमागे 4200 रुपये अतिरिक्त अनुदान सरकारकडून मिळवलं जायचं। ज्या वाहकांवरती प्रवास न केलेल्या ज्येष्ठ नागरिकांची तिकीट काढण्यासाठी दबाव टाकला जायचा अशा वाहकांशी आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांनी संवाद साधला। काय काय घडामोडी घडल्या आहेत, कशा प्रकारे सगळे वाहक जे आहेत ते काम करतात ते जरा सांगा ना। आणि तुमच्या काय कारवाई होणार नाही, तुम्ही फाडा असं ते म्हणतात। आम्ही बऱ्यापैकी कसं असतंय जशी एखादा असेल तर करू शकतोय, पण ते आता जास्तच करावं म्हणजे कटिंगगिरी करून। तुम्हाला अधिकाऱ्यांमार्फत काही सांगितलं जातं का बाबा अशा प्रकारची तिकीट जी आहे ती अधिक प्रमाणात मारा वगैरे? असं अधिकारी सांगतात आम्हाला महामंडळाचा फायदा करण्यासाठी आपण तिकीट मारू शकता। नेमकं किती तिकीट साधारणपणे मारली जातात? कमीत कमी 7-8 तिकीट म्हणजे 3-4 तिकीट एका फेरीला होतात आणि एकंदर रूटला जवळजवळ 1500, 1000, 1000 पर्यंत तिकीट मारू शकतात। अच्छा, म्हणजे असं स्पष्टपणे अधिकाऱ्यांनी सांगितलं? अधिकारी काही बोलतात ते। काही वाहक कामाचे तास कमी करण्यासाठी ज्येष्ठांसाठीच्या मोफत एसटी योजनेचे गैरफायदा घ्यायचे कसा तेही ऐका। त्याच्यामध्ये सर्वस्वी अधिकार हे वाहकच म्हटलं तरी काही ठरणार की वाहकच हे दुरुपयोग करत आहेत। म्हणजे होतं काय की याच्यामध्ये तुम्ही जी सवलत जी दिली जाते तर ती सवलत 100% ही महाराष्ट्र शासनाकडून ही अदा केली जाते। एसटी महामंडळाचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर या प्रकरणी जालना विभागातील एका वाहकाला निलंबित केल्याची माहिती आहे। या प्रकरणी जवळपास 30 सेकंदात 27 तिकीट मारल्याची सूत्रांची माहिती आहे। दरम्यान ज्या जालना विभागात हा सगळा प्रकार घडला आहे तिथलं जुलै महिन्यातलं उत्पन्न हे अधिक असून 3,34,00,000 इतका नफा झाला आहे। काल पहिल्यांदा एक बातमी जालना विभागातल्या परतूर आगाराची कळली की जिच्यामध्ये वाहकाने ज्येष्ठ नागरिकांची तिकिटे विनाकारण इश्यू केलेली आणि त्यावर 19 तारखेला विभाग नियंत्रक जालना यांनी निलंबनाची कार्यवाही केलेली आहे। त्याबाबतही अधिक सविस्तर अहवाल माझ्याकडे अजून आलेला नाही। जालना विभाग नियंत्रक यांच्याशी इमिजिएट संपर्क करून म्हणजे आम्ही ही म्हणजे माहिती झाल्याबरोबर त्याबाबतीत संपर्क करून त्यांना याविषयीची पूर्ण डिटेल आम्ही मागितलेली आहे। आता वेगवेगळ्या सवलतींपोटी एसटी महामंडळाला राज्य सरकारने किती निधी दिलाय तेही पाहूयात। जानेवारी 2024 ते जुलै 2024 एकूण 2170 कोटींचा निधी। 75 वर्षांवरील 15,50,00,000 ज्येष्ठांनी प्रवास केल्याची माहिती। 75 वर्षांवरील ज्येष्ठांच्या मोफत प्रवासासाठी 7 महिन्यात 800 कोटी। गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये तोट्यामध्ये 131 कोटींची घट। एकट्या जुलै महिन्यात सवलतीची रक्कम 430 कोटींच्या घरात। एसटी महामंडळाच्या व्यवस्थापनानं या सगळ्या घोटाळ्याचं खापर वाहकांच्या डोक्यावर फोडलंय। मला असं वाटत नाही की एसटीचा कुठला अधिकारी अशा प्रकारचा अवलंब करून सूचना देईल असं मला तरी असं वाटत नाही। एकंदरीतच आगारांची उत्पन्न वाढण्याकरिता सातत्याने विचारणा ही निश्चितच वाहक वर्गाला केली जाते। अशा याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये काही वाहक
याचा वापर करून उत्पन्न कुठंतरी थोडं जास्त दिसावं असा प्रयत्न निश्चितपणे म्हणजे करत असावे किंवा काय याबाबत आता आम्ही सखोल तपासणी करूया निश्चितपणे. हे जे काही सवलत दिली गेली त्या सवलतीचं जे काही रक्कम आहे ती रक्कम सरकार एसटी महामंडळाला प्रतिपूर्ती करते आणि म्हणून या अतिशय पवित्र योजना आहेत आणि अशा योजनेमध्ये जर कोण चुकीचं काम करत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. लालपरी म्हणून ओळखली जाणारी एसटी ही ग्रामीण महाराष्ट्राची लाईफलाईन आहे. मात्र आर्थिक तोट्यामुळे या लाईफलाईनला नेहमीच सरकारी निधीरूपी सलाईनची गरज भासते. ज्येष्ठांसाठीच्या मोफत प्रवास योजनेत एसटी महामंडळाला स्वतःसाठी टॉनिक दिसलं असं वाहकांचे आरोप ऐकल्यावर म्हणणं वावगं ठरणार नाही. तोट्याच्या खड्ड्यातून बाहेर पडण्यासाठी एसटी महामंडळ सरकारी तिजोरीला भगदाड पाडतंय का याची चौकशी व्हायला पाहिजे. अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.